वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आंतरजिल्हा स्तरावर दुचाकींची चोरी करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 4 मोटारसायकलींसह एकूण 3,55,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत दस्तापूर येथील रहिवासी आतिश भगवान चवरे यांची होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल जिचा क्रमांक MH37AK5303 आहे ती अज्ञात चोरट्याने लंपास केली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी तातडीने तपासासाठी एक विशेष पथक तयार केले। गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने तालुका मानोरा जिल्हा वाशिम अंतर्गत येणाऱ्या साखरडोह येथून 3 संशयितांना ताब्यात घेतले। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव राहुल राजेश भगत वय 21 वर्षे राहणार साखरडोह तालुका मानोरा जिल्हा वाशिम, अजय भारत डाखोरे वय 21 वर्षे राहणार इंदिरा आवास सोनगिरी झोपडपट्टी बार्शीटाकळी जिल्हा अकोला आणि योगेश पप्पू तायडे वय 21 वर्षे राहणार इंदिरा आवास सोनगिरी झोपडपट्टी बार्शीटाकळी जिल्हा अकोला असे आहे। पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी अकोला जिल्ह्यातील अकोटफैल, दहीहंडा आणि बुलढाणा जिल्ह्यातील बोराखेडी येथूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली। इतकेच नव्हे तर या आरोपींनी वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील एक पानपट्टी फोडून रोकड लंपास केल्याचेही मान्य केले आहे। आरोपींच्या ताब्यातून 4 मोटारसायकली, 1 टॅब, 1 मोबाईल, 5,000 रुपये रोख आणि चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 3,55,300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस उपनिरीक्षक शेखर मास्कर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी आसेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून या टोळीकडून जिल्ह्यातील आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।